जेव्हा काही लोकांचे रोज मेसेज येतात की जेवलीस का, तेव्हा ना त्या लोकांना मला उत्तर काय द्यायचं समजत नाही. मग लगेचच कमेंट येतात, मी काही जरी मेसेज केला तरी, काय खाल्लीस? मग म्हटलं आज दाखवूच, आज संडे आहे तर सकाळच्या जेवणाला ना मी आता पावटा बनवणार आहे. पावटा किंवा वाल किंवा वरणा असं काही म्हणू शकता. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आम्ही तरी ह्याला वाल म्हणतो. तर आज ना वाल आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया, म्हणजे तुमचे जे मेसेज आहेत ते तरी येणार नाहीत. की मेसेज केल्यानंतर मला देखील आवडतं, पण रोज जेवलीस का? रोज सगळीच जेवतात, पण हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं खरंच अवघड होतं. म्हणून म्हटलं आज खरोखर दाखवू तुम्हाला. तर इथे ना मी वाल अगोदर थोडंसं एक उकळी काढून घेणार आहे, कारण की वालला ना थोडंसं उग्रट असा वास असतो. तर एक उकळी काढून घेतल्यानंतर भाजी छान होते. आणि भरपूर असा लसूण मी सोलून घेतला आहे, काचेच्या बाउलमध्ये ठेवला होता फ्रीजमध्ये घालून. लसूण एवढे मोठे मोठे आहेत की नाही, त्याच्यामुळे एक 6-7 पाकळ्या मी फक्त आता यूज करणार आहे. एकदम का सोलून ठेवला माहिती आहे का? एक तर नखं खराब होतात, दुसरं म्हणजे सारखं सारखं भाजीची फोडणीची तयारी करता वेळी लसूण ठेचत बसावं लागतो. म्हणून ना मी एक 2 ते 3 गड्डे ना लसूणचे अगोदरच सोलून वगैरे असे ठेवून दिलेले आहे, जेणेकरून गडबडीच्या वेळेला ना बरं पडतं. आणि तसा पण मी आमटीला वगैरे लसूण जरा जास्तच घालते. आणि छोटेवाले असतात ते मला अजिबात आवडत नाहीत. एकतर वेळ खूप जातो त्याच्यामध्ये सोलण्यामध्ये, त्याच्यामुळे मी असे मोठे मोठे गड्डे असतात ना तेच घेऊन येते लसूणचे. छोटेवाले मला आवडत पण नाहीत. तर हे लसूण असे, तर आत्ता माझ्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे मी फक्त दाखवण्यासाठी एक फोडला होता. मी आता काही सोलून ठेवणार नाही. तर आज ना ही भाजी ना एकदम साधी सिंपल अशी आपल्याला पटकन अशी बनवायची आहे. पण ह्या वर्षीची जी माझी चटणी झालेली आहे की नाही, एकदम एकच नंबर कोल्हापुरी झणझणीत चटणी झाली आहे. त्याच्यामुळे कट तर एवढा भारी येतो. हे 1/2 किलो आलं मी रात्रीच आणलं होतं बाजारातून, ते तोडलेलंच नाही. तसंही मी ना टॅमॅटो आणि आलं फ्रीजमध्ये ठेवत नाही. टॅमॅटो पण बाहेरच असतात असे भुट्टीत घालून ठेवलेले, आणि आलं वगैरे पण. तर मी ते ना एक आल्याचा तुकडा घेतला. आणि मसाल्यामध्ये काय काय घातले सांगते तुम्हाला. आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ, जिरं, कांदा, टॅमॅटो आणि थोडंसंच खोबरं. तर हे ना चांगलं बारीक वगैरे करून घेते. टॅमॅटो अखंडवाला एक घातला. तर इकडे ना एक उकळी पण आपली वरण्याला म्हणणार होते, वालाला चांगली ना उकळी आलेली आहे. ती आता बंद करते गॅस. आणि मसाला पण आपला रेडी आहे. तर पटकन अशी भाजी फोडणी मारूया. मी मसाला कोणताही भाजून घेत नाही, म्हणजे अगोदर नंतर मी तेलामध्ये मसाला असे बारीक करून सगळं तेलामध्ये भाजते. त्याच्यामुळे अगोदर कांदा भाजा, टॅमॅटो भाजा, ह्या प्रकार मी शक्यतो करत नाही. एकदम असेल काहीतरी असं म्हणजे तो करायलाच पाहिजे, भाजायलाच पाहिजे अगोदर, तरच भाजते. नाही तर मी असा कच्चाच मसाला सगळा काढून घेते. इकडे ना 4 चमचे मी मसाला घेणार आहे, कारण की वाल एकदम थोडेसेच आहेत, 1/2 किलो असल्यामुळे ना 4 चमचे घेणार आहे. आणि मसाल्याचा डब्बा ना पूर्ण खाली झाला होता, आणि गडबडीनं मी असे मोठे मोठे असं काढून घेतलं ना, तर सांडलंय पण. थोडीशी घातली हळद. आणि ही आहे आपली घरची लाल भडक अशी कांदा लसूणची चटणी. ती पण माझ्या ताईनं केलेली आहे, 15 किलो, कारण की वर्षभर मला लागते. इकडं ना 1-1.5 चमचा चटणी घालून घेतली. आणि कसला भारी स्वाद म्हणायला लागले, वास यायला लागला माहीत आहे. कारण की मसालेच आमचे ह्या वेळेला एवढे चटणीत झाले की नाही. ताईची, माझी आणि पप्पांची एकत्र चटणी केली होती. जवळपास 40-45 किलो चटणी एकत्र केली होती. आणि मसालाच आम्ही 10,000चा घेतला होता. त्याच्यामुळे खूप सारं असं मसाला त्याच्यामध्ये झाला आहे, झणझणीत अशी झाली. त्यामुळे बाकीचे मसाले घालण्याची गरजच लागत नाही. तर इकडे ना मसाला चांगला भाजला आहे, तेल सुटलं आहे. आणि आता आपण जे एक उकळी काढून घेतलेले बटाटे आणि वाल आहेत ना, ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, थोडंसं मिक्स करून घेऊया. आता एक हातात माझा फोन आहे आणि एक हातात ते हलवते ना, त्याच्यामुळे कढई माझी इकडे तिकडे पळायला लागले. तर थोडंसं बाजूला घेते फोन आणि सगळं व्यवस्थित हलवून वगैरे घेते. इथे ना अर्धा ग्लास पाणी घालणार आहे, कारण की अगोदरच आपण एक थोडीशी उकळी काढून त्यांना शिजवायला दिलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं शिजवायचं आहे. एक 5 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचं. एकच नंबर भाजी लागते. एक वेळ करून बघा, आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि झणझणीत असा कट आलेला आहे, जसं की तांबड्या रश्श्याला येतं असाच. तर एकदम छान अशी भाजी झाली आहे. सुगंध पण गुडा भारी आहे.